आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एसके न्यूज सलमान सय्यद सोबत। सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या त्या अनुषंगाने पाथरी तालुक्यातील कासापूर येथे आम्ही आहोत। आमच्यासोबत अपक्ष उमेदवार भागवत वाकणकर जी आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आपण कासापुरी गणातून उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेले आहेत। असे कोणते मुद्दे वगैरे घेऊन आपण निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेले आहेत, काय करणार आहे आपण? सर, मी कासापुरी पंचायत समिती गणातून माझ्या आईचा महिलाला जागा असल्यामुळे आईचा फॉर्म भरलेला आहे। मागच्या 40 वर्षापासून माझ्या वडिलांनी कासापुरी सर्कलमध्ये जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी मी कासापुरी पंचायत समिती गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे। पण दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या कासापुरी पंचायत समिती गणात सर्वात जास्त जो पीक विमा मिळालेला आहे शेतकऱ्याला इथून माग, तो पीक विमा माझे सहकारी मित्र कोंडराम घाणगे, दिनेश घाणगे, मंडरज येथील माझे मित्र संदीप कातारे, मी नात्रा येथील माझे मोठे बंधू श्रीनिवास वाकणकर, या शेतकरी चळवळीत काम करणारे जे माझे सहकारी आहेत, त्या सर्वांच्या मेहनतीने आमच्या कासापुरी मंडळामध्ये सर्वात जास्त पीक विमा मागच्या वर्षी मिळालेला आहे। आणि यावर्षी सुद्धा सर आम्ही पीक विमा चळवळीत एवढं मोठं आंदोलन केलं, पीक विमा चळवळीत एवढं चांगलं काम केलं की माझ्या मते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक विमा हा आमच्या कासापुरी मंडळालाच भेटेल। दुसरी गोष्ट, मी BSc ॲग्री वेल एज्युकेटेड असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे। आमच्या इथे पाठीमागे सर पर्जन्यमान नोंद आमची या ठिकाणी लपवण्यात आली होती। पाऊस आमच्या भागात अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस झाला, पण तो पाऊस कमी दाखवण्यात आला। तर त्यामुळं स्कायमेट नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीवर आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या माध्यमातून आम्ही कृषी आयुक्तापर्यंत, कलेक्टर, तहसीलदार, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, त्यानंतर कृषी आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही हा पर्जन्यमान नोंद लपवण्याचा लढा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। आणि दुसरी सांगायची गोष्ट सर, आमच्या भागात म्हणजे कुठलाही विकास नाही। ज्या लोकांना इलेक्शन लढवायचे त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण नाही। या काही उमेदवार असे आहेत की ज्यांना म्हणजे अजिबात वेल एज्युकेटेडच नाहीत ते, तर त्या लोकांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण काय असणार? आता आमचा हा नात्रा फाटा ते नात्रा प्रमुख आमच्या कासापुरी पंचायत समिती गणाचा रहदारीचा मार्ग आहे। या रोडवर मोठमोठे खड्डे पडले होते। मोठमोठे खड्डे पडल्यामुळं इथं वाहतुकीला, शेतकऱ्यांना जो शेतातला माल घेऊन जायचा होता त्या वाहतुकीला खूप मोठी अडचण येत होत्या। तर मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जे ऑफिस आहे तिथं निवेदन दिलं। माननीय गडकरी, नितीन गडकरी साहेब, रस्ते मंत्री, केंद्रीय रस्ते मंत्री यांना मी मेल केला। त्यानंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्याकडे मी पाठपुरावा केला। त्यांनी बोलून या नात्रा फाटा ते नात्रा या रस्त्याचे संबंधित कंत्राटदाराला आदेश देऊन त्याचा दोष निवारण कालावधी संपलेला नव्हता, त्यामुळे त्या कंत्राटदाराला सांगून आमच्या या नात्रा रोडचे खड्डे बुजल्यामुळे या ठिकाणी या रोडवर एकही खड्डा राहिला नाही। तर या विकासाच्या मुद्द्यावर मी ही पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे। दुसरी गोष्ट सर, आमच्या भागातले जे विजेचे प्रश्न आहेत, आता परवा दिवशीचा विषय होता, आमच्या जे बाजूला जे गाव आहे ते पाथरगावन गाव आहे, त्या पाथरगावन गावात एक डीपी गावाला होता आणि 6 ते 7 दिवसापासून 70% गाव हे अंधारात होतं। पण तो डीपी आणायचं कुणी मनावर घेतलं नाही। मी स्वतः माझ्या स्वखर्चातून डीपी खाली घेऊन पिकअप मध्ये लोड करून त्याचा फील्ड रिपोर्ट घेऊन तो डीपी मी आणून फिट केला आणि रात्री 10 वाजता तो डीपी फिट करून गाव प्रकाशमय केलं। तर त्या गावातील लोक सुद्धा मला आज म्हणतात की तुम्ही आम्हाला अंधारातून उजेडात आणलं, तर आम्ही तुम्हाला अंधारात जाऊन देणार नाही, आम्ही तुम्हाला उजेडातच ठेवणार। आपल्याला विश्वास आहे जनतेवर, जनतेवर विश्वास आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला आता यावेळेस आमच्या सर्कलमध्ये अशी चर्चा आहे की 5,000चा रेट निघेल, 7,000चा रेट निघेल, पण मी सर्कलमध्ये काम करतोय, सर्वांच्या भेटी घेतोय, सर्वांचा आशीर्वाद घेतोय, खऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतोय। तर मी सगळ्यांना विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही पैशाला बळी पडू नका, कुणाच्या आमिषाला बळी पडू नका। आजचे जे घेतलेले पैसे म्हणजे तुमचा 5 वर्षासाठी विकास खुंटलेला आहे। तुमचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम साठी कोणताही नेता या ठिकाणी येणार नाही। मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या 5 वर्ष तुम्ही जर मला संधी दिली तर 5 वर्ष तुमच्या प्रत्येक कामासाठी मी रस्त्यावर असेल आणि मी रस्त्यावरला माणूस आहे। आणि माझ्या वडिलांपासून हे चलत आलेले, माझे वडील सर्वसामान्य कार्यकर्ते होते, त्यांचं पूर्ण जीवन ते लोकांची कामं करण्यातच गेलं।
तर मी सर्वांना सांगू शकतो की माझी निवडणूक निशाणी आहे एसी कूलर, 7 नंबरचं बटन आहे पंचायत समितीला सर्वात खालचं. तर मी सगळ्यांना विनंती करतो की एसी कूलर या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं. धन्यवाद. जसं आपण म्हणले, पण कसं आहे की बरेच मोठे मोठे पक्षाचे नेते समोर आहेत आणि आपण अपक्ष उमेदवार आहात. लोकांना कसा विश्वास असाल आपल्याला की आपण अपक्ष उमेदवार मोठे नेत्यांना सोडून आपल्या पाठीशी कसे लोक उभे राहतील? आता हे बघा, मी अपक्ष जरी असलो तर मी लोकांमध्ये माझं काम घेऊन चाललो. जे पार्टीकडून मोठ्या मोठ्या पार्टीकडून पैशावाले लोक जे आज आमच्या इकडे उभे राहिलेले, या लोकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, यांनी कधी कोणाची कामं केलेली नाहीत. आणि मी जनतेतला माणूस हवेत न राहता काचावरून वर करून न जाणारा, टू व्हीलरवर मोटरसायकलवर फिरणारा कार्यकर्ता आहे आणि सर्वांना रामराम घातल्याशिवाय मी कधीच समोर जात नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की जनता मला स्वीकारेल. म्हणजे आपण पक्षाकडून नसताना अपक्ष असून सुद्धा लोकांचे काम करतात, त्या म्हणून आपल्याला विश्वास आहे. 100% मला विश्वास आहे, लोकांची कामं करतो. शेवटी मला बरेच अनुभव आले, मी प्रत्येकाला जाऊन भेटतोय. काही अनुभव असे की काही लोक मला म्हणतात की तुम्ही माझं हे काम केलं होतं, मला लक्षात पण नाही की मी त्यांचं ते काम केलं होतं. भागवतराव, तुम्ही माझं हे काम केलं होतं, यावेळेस पंचायत समितीला तुम्ही नाही म्हणले तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार. भागवत, आता शेवटचा प्रश्न आहे. 5 तारखेला होणाऱ्या निवडणुका 7 तारखेला झालेले, काय आव्हान करणार असेल माझं? नाही, हे बघा, स्वर्गीय अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण 3 दिवसाचा दुखवटा पाळला आणि इलेक्शनला वेळ नसल्यामुळं शासनाने नवीन GR काढून इलेक्शन समोर ढकललं. तर ते 2 दिवस आम्हाला काम करायला आणखी जास्त वेळ भेटला, कारण आम्ही 2 दिवस दुःखातच होतो. अजितदादा एक्सपायर झाले, त्या दुःखात होतो. काय आव्हान करणार आहे सर्कलवाल्यांना? सर्कलवाल्यांना आव्हान आहे माझं की माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा तुम्ही. मी तुम्ही जे मला मतदान ते आशीर्वाद देणार आहेत, ते मतदान वाया जाऊन देऊ नका, मला सहकार्य करा, एवढी विनंती करतो. हे होते अपक्ष उमेदवार भागवत भाऊ यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या समोर मोठमोठ्या पक्षाचे नेते उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरले आहेत, पण त्यांनी जे कामं केलेली आहे, त्यांनी जे विकासाची कामं केलेली आहे, अपक्ष असून सुद्धा त्यांच्याकडून कामं होत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. खरोखर त्यांना जनतेवर ठाम विश्वास आहे की जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मतानं निवडून देतील, असा ठाम विश्वास भागवत अपक्ष उमेदवार यांनी असं केलेलं आहे. आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी.